पोलीस आयुक्तालय हद्दीत सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिकेस गुन्ह्यातील निष्पन्न संशयित आरोपी शुभम गोरख लोहार राहणार लोणी काळभोर फुरसंगी रोड पुणे यांनी कशाचं तरी आमिष दाखवून पळवून नेलं असल्याबाबत गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील अल्पवयीन बालिका व आरोपी यांचा सदर बाजार पोलीस ठाणे तत्कालीन तपासी अंमलदार यांनी शोध घेऊन देखील आरोपी व पीडित बालिका यांचा शोध न लागल्यानं सदरचा गुन्हा हा पुढील तपासकामी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष येथे वर्ग करण्यात आला होता। सदरचा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे तपासकामी गुन्हा वर्ग होता। अवघ्या 1.5 महिन्यात तपासिक अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे यांच्या पथकातील अंमलदार यांनी आरोपीचे सायबर पोलीस ठाणे याच्या मदतीने मोबाईल बाबतची तांत्रिक माहिती प्राप्त करून घेऊन आरोपी नामे शुभम गोरख लोहार व बालिका यांना दिनांक 19/7/2024 रोजी पुण्याजवळील भैरवनाथ नगर नंदोशिरोर किळकटवाडी येथून ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता सदर बाजार पोलीस स्टेशन येथे हजर केले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक सुरेश साठे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील पोलीस उपनिरीक्षक अश्विनी काळे, सफी राजेंद्र वंडगर, सहाय्यक फौजदार हेमंत मंठाळकर, अलका शिपोरे, सत्तार पटेल, चालक दादा गोरे तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड यांनी उत्कृष्ट व शिताफीने कामगिरी करून सदरची कारवाई केली आहे।